नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 23 क्लास 7 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, राइट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन द टू गिव्हन नंबर्स। बघा, आता या ठिकाणी आपल्याला दोन रॅशनल नंबर दिलेले आहे आणि या दोन रॅशनल नंबरच्या मधले 3 रॅशनल नंबर आपल्याला राईट डाऊन करायचे आहे। बघा, आता या ठिकाणी 2/7 आणि 6/7 हे दोन रॅशनल नंबर आहेत। आता या ठिकाणी ही जी दोन्ही रॅशनल नंबर आहे, या दोन्ही रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर सारखा आहे। या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी सुद्धा 7 आहे। आता वरची जी संख्या आहे ती आहे 2 आणि या ठिकाणी आहे 6। फॉर एक्झाम्पल, जे नॅचरल नंबर्स असतात 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे जर आपल्याला विचारलं 2 नंबर आणि 9 नंबर यामधील नंबर कोणते, तर आपण हे या प्रकारे इथून तिथपर्यंतचे जे नंबर आहे ते आपण लिहू शकतो। म्हणजे 2 आणि 9च्या बिटवीन मधले नंबर्स या प्रकारे आपण हे राईट डाऊन करू शकतो। आता या ठिकाणी सुद्धा सेम तशीच कंडिशन आहे। जर दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सारखा आहे तर वरच्या ज्या संख्या आहे म्हणजे न्यूमरेटर जे आहे 2 आणि 6 यामधील ज्या संख्या आहे त्या आपण लिहू शकतो, कारण या ठिकाणी आपल्याला 3 रॅशनल नंबर्स विचारले आहे, म्हणून या प्रकारे आपण ते राईट डाऊन करू शकतो। बघा, फर्स्ट जी संख्या आहे 2 लिहिली आपण, नंतर या ठिकाणी आपण या प्रकारे लिहून घेणार आहोत। या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 6 आहे। 2च्या नंतर येणारी संख्या आहे 3, नंतर आहे 4 आणि नंतर आहे 5। या प्रकारे लिहून घेतलं। आता या ठिकाणी या प्रकारची साइन आपण राईट डाऊन करणार आहे, नंतर या प्रकारे आणि या प्रकारे, म्हणजे 2 पेक्षा ग्रेटर 3, 3 पेक्षा ग्रेटर 4, 4 पेक्षा ग्रेटर 5 आणि 5 पेक्षा ग्रेटर 7। आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस डिनॉमिनेटर जो आहे तो आपण 7 राईट डाऊन करणार आहोत, कारण हे रॅशनल नंबर होते। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या ज्या 3 संख्या आहे या 2/7 आणि 6/7 यामधील 3 रॅशनल नंबर आपल्याला या प्रकारे मिळालेले आहे। देअरफॉर, बघा हे स्टेटमेंट आपण या प्रकारे राईट डाऊन करून घेतलं। देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 2/7 अँड 6/7 आर 3/7, 4/7, 5/7। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 4/5, 2/3। बघा, आता या ठिकाणी हे दोन्ही रॅशनल नंबरच्या मधील 3 रॅशनल नंबर्स आपल्याला राईट डाऊन करायचे आहे, म्हणून आता यांचे डिनॉमिनेटर जे आहे ते वेगवेगळे आहे। सुरुवातीला आपण काय करणार आहोत, यांचे डिनॉमिनेटर सेम बनवून घेणार आहोत। देअरफॉर या ठिकाणी आपण या प्रकारे राईट डाऊन करू शकतो। 5 मल्टिप्लाय बाय जर 3 केलं आणि 4 मल्टिप्लाय बाय 3 केलं, त्याचप्रमाणे 2/3 नंबर होता, 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि 3 ला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय केलं। म्हणजे या ठिकाणी बघा ही जी स्टेप आलेली आहे, या ठिकाणी मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे। 4/5 ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं आणि 2/3 नंबरला मी 5 नंबरने मल्टिप्लाय केलं। या ठिकाणी मला नंबर काय मिळाला, 12/15, 2 5 10/15। आता ही जे दोन्ही नंबर्स मिळाले या ठिकाणी यांचा डिनॉमिनेटर तर सारखा झाला, परंतु या ठिकाणचा वरचा न्यूमरेटर आहे 12 आणि या ठिकाणी न्यूमरेटर आहे 10। 12 आणि 10 या दोन्हींच्या मध्ये फक्त एकच नंबर मिळतो, तो म्हणजे 11। परंतु आपल्याला या ठिकाणी 3 रॅशनल नंबर्स राईट डाऊन करायला सांगितले होते, म्हणून या ठिकाणी काय करणार, बघा ह्या ज्या संख्या आलेल्या आहे यांना जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय नंबर मिळणार। देअरफॉर राईट डाऊन करणार 12/15, 15 ला केलं मल्टिप्लाय 2 ने, 12 ला सुद्धा 2 ने केलं, इकडच्या साईडला सुद्धा 10 मल्टिप्लाय बाय 2/15 मल्टिप्लाय बाय 2। आता या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाली 24/30, 20/30। बघा, आता ह्याच ज्या संख्या मिळाल्या होत्या त्यांना फक्त आपण 2 ने मल्टिप्लाय करून आपल्याला ह्या संख्या मिळाल्या। आता या ठिकाणी बघा 20/30 आहे आणि या ठिकाणी 24/30 आहे, त्यांचे दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर समान आहे, म्हणून या ठिकाणी 20 ही संख्या आधी येते, 24 ही संख्या नंतर येते, म्हणून या प्रकारे लिहिलं 20, 21, 22, 23 आणि 24। या प्रकारे राईट डाऊन केला। 20 पेक्षा ग्रेटर होता 21, 21 पेक्षा ग्रेटर होता 22, 22 पेक्षा ग्रेटर 23 आणि 23 पेक्षा ग्रेटर 24। प्रत्येकाचा डिनॉमिनेटर काय आहे, तर तो आहे 30। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 20/30 आणि 24/30 याच्यामधील 3 रॅशनल नंबर्स या प्रकारे मिळालेले आहे।
आता हा जो नंबर आहे 20/30 या ठिकाणी बघा हा 10/15 नंबरचंच कन्व्हर्जन 20/30 मध्ये झालं होतं. 10/15 म्हणजेच काय तर 2/3 म्हणजे या ठिकाणी हा नंबर होता 2/3 आणि 24/30 म्हणजेच कोणता नंबर तर 4/5. यांच्यामधील ह्या तीन आपल्याला रॅशनल नंबर्स मिळालेले आहे. राईट डाऊन करून घेणार या प्रकारे 21/30, 22/30 आणि 23/30. म्हणून या प्रकारे हे स्टेटमेंट आपण राईट डाऊन करून घेणार आहोत. बघा या प्रकारे आपण हे स्टेटमेंट राईट डाऊन करून घेतलं. देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 2/3 and 4/5 आर 21/30, 22/30, 23/30. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत -2/3, 4/5. बघा आता या ठिकाणी ही जी संख्या आहे -2/3 या ठिकाणी एक प्रकारे आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार आहोत. -2/3 ही जी संख्या आहे याला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत इक्वल टू -10/15 ही संख्या मिळाली. त्याचप्रमाणे 4/5 ही जी संख्या आहे हिला आपण 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ इक्वल टू 4/5. 5 ला मल्टिप्लाय केलं 3 ने म्हणून 4 ला सुद्धा 3 ने. 4 3 जा 12/15. बघा आता या ठिकाणी आपल्याला -10/15, 12/15 ह्या दोन्ही संख्या मिळाल्या. या दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटर बघणार आहोत. या ठिकाणी -10 न्यूमरेटर आहे, या ठिकाणी 12 न्यूमरेटर आहे. आता आपल्याला -10 पासून तर 12 पर्यंतच्या मधील ज्या संख्या आहेत त्या सर्व राईट डाऊन करून घ्यायच्या आहे. बघा या प्रकारे राईट डाऊन करू शकतो. या ठिकाणी -10 आहे, त्यानंतर -9, -8, -7, -6, -5, -4 या प्रकारे आपण कुठपर्यंत लिहू शकणार आहोत कंप्लीट 12 पर्यंत आपण ह्या संख्या राईट डाऊन करून घेऊ शकणार आहोत. आता या ठिकाणी ही जी संख्या आहे या प्रकारे आहे -8 पेक्षा ग्रेटर -7, -6 पेक्षा ग्रेटर -5 या प्रकारे या संख्या आपण राईट डाऊन करू शकतो. आता या प्रत्येक संख्यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो आहे 15. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या रॅशनल नंबर्स मिळालेले आहेत या -10/15 आणि 12/15 यामध्ये आपल्याला भरपूर संख्या मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला फक्त 3 रॅशनल नंबर्स राईट डाऊन करायला सांगितले होते, परंतु आपल्याला या ठिकाणी भरपूर रॅशनल नंबर्स मिळालेले आहेत म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन करू शकतो. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला -10/15 म्हणजेच काय तर -10/15 म्हणजेच -2/3 आणि 12/15 म्हणजेच काय तर 4/5 म्हणजे -2/3 आणि 4/5 यांच्यामधील सर्व रॅशनल नंबर्स आपण या प्रकारे राईट डाऊन करून घेणार आहोत. या प्रकारे हे रॅशनल नंबर्स आहे म्हणून आपण या प्रकारे हे स्टेटमेंट राईट डाऊन या प्रकारे हे स्टेटमेंट आपण राईट डाऊन करून घेतलं. देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -2/3 and 4/5 आर -9/15, -8/15, -7/15. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 7/9, -5/9. बघा आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण न्यूमरेटर बघणार आहोत. या ठिकाणी 7 हा न्यूमरेटर आहे, या ठिकाणी -5 आहे. -5 ही संख्या लहान आहे म्हणून या ठिकाणी -5 राईट डाऊन केली. नंतर पुढची संख्या त्यापेक्षा मोठी -4, -3, -2, -1 या प्रकारे आपण कुठपर्यंत लिहू शकतो +7 पर्यंत. आता या प्रकारे या -5 पेक्षा ग्रेटर -4 होती, -4 पेक्षा ग्रेटर -3 या प्रकारे या संख्या आहेत. या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं. आता या ठिकाणी -5/9 या प्रकारे हा रॅशनल नंबर होता म्हणून प्रत्येक रॅशनल नंबर या प्रकारे राईट डाऊन करून घेतला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला -5/9 आणि 7/9 यामध्ये भरपूर अशा रॅशनल नंबर्स मिळाले. देअरफॉर आपण स्टेटमेंट राईट डाऊन करून घेणार आहोत. देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स या प्रकारे हे स्टेटमेंट राईट डाऊन करून घेतलं. देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 7/9 and -5/9 आर -4/9, -3/9, -2/9,
कॉमा -1/9 या प्रकारे या संख्या आपण राईट डाऊन करू. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत -3/4, 5/4. या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे हा 4 आहे. आता या ठिकाणी दिलेली संख्या आहे -3 आणि 5. न्यूमरेटरच्या संख्या आपण या ठिकाणी राईट डाऊन केल्या. आता -3 जो नंबर होता, -3 पेक्षा ग्रेटर होती संख्या -2, -2 पेक्षा ग्रेटर होती -1, -1 पेक्षा ग्रेटर होता 0, 0 पेक्षा ग्रेटर होता 1, 1 पेक्षा ग्रेटर होता 2, 2 पेक्षा ग्रेटर 3, 3 पेक्षा ग्रेटर 4. या प्रकारे आपण ह्या संख्या राईट डाऊन करू शकतो. म्हणजे -3 आणि 5च्या मध्ये आपल्याला भरपूर नंबर्स मिळत आहे. आता या ठिकाणी प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपण 4 राईट डाऊन करून घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला -3/4 आणि 5/4 यामध्ये भरपूर रॅशनल नंबर्स मिळालेले आहेत. म्हणून या प्रकारे हे स्टेटमेंट राईट डाऊन केलं. 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -3/4 अँड 5/4 आर. या दिलेल्या संख्यापैकी कोणत्याही संख्या आपण राईट डाऊन करू शकतो. फॉर एक्झाम्पल -2/4, -1/4, 1/4, 3/4 या प्रकारे या दिलेल्या संख्यांपैकी कोणत्याही 3 संख्या आपण राईट डाऊन करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7/8, -5/3. आता या ठिकाणी दोन्ही जे रॅशनल नंबर आहे त्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे, म्हणून क्रॉस मल्टिप्लाय करून आपण त्यांचे डिनॉमिनेटर सारखे करू शकतो. बघा या ठिकाणी 7/8 नंबर दिलेला होता. या 7/8 ला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं 3 ने. या ठिकाणी संख्या मिळाली 21/24. त्याचप्रमाणे -5/3 हा नंबर दिलेला होता. आपण -5/3 यामधील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं 8 ने. या ठिकाणी संख्या मिळाली -40/24. बघा आता या ठिकाणी 21/24 आणि -40/24 या दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळाले आहे. म्हणून आता या ठिकाणी आपण न्यूमरेटर बघणार आहोत. या ठिकाणी -40 ही जी संख्या आहे ही लहान आहे, म्हणून या प्रकारे -40 लिहून घेतली आणि या ठिकाणी 21 नंबर आपण राईट डाऊन केला. आता -40 पेक्षा ग्रेटर संख्या कोणती तर -39, -39 पेक्षा ग्रेटर कोणती तर -38, यापेक्षा ग्रेटर कोणती तर -37. या प्रकारे आपण राईट डाऊन करू शकतो. डॅश ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 2 असं करत कोटपर्यंत आपण ग्रेटर दॅन 20, 20 ग्रेटर दॅन 21 या प्रकारे आपण ह्या संख्या राईट डाऊन करू शकतो. आता या ठिकाणी हे रॅशनल नंबर्स होते, म्हणजे प्रत्येकाचा डिनॉमिनेटर हा या ठिकाणी 24 आलेला होता, म्हणून आपण या ठिकाणी 24 राईट डाऊन केला. बघा या प्रकारे हा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपण 24 राईट डाऊन केला. आता या ठिकाणी ही जी -40/24 ही जी संख्या आहे ती ऍक्च्युअल मध्ये कोणती संख्या होती, ती होती -5/3 आणि 21/24 ही संख्या होती 7/8. म्हणजे या -5/3 आणि 7/8 यामधील या सर्व काय आहे, सर्वच्या सर्व ज्या संख्या आहे ह्या रॅशनल नंबर्स आहे बिटवीन -5/3 अँड 7/8. म्हणून या प्रकारे सुद्धा आपण राईट डाऊन करू शकतो. -39/24, -38/24, -37/24 डॅश मायनस इथं 1/24 नंतर या ठिकाणी 20/24 या प्रकारे सुद्धा आपण राईट डाऊन करू शकतो. आता या ठिकाणी आपण स्टेटमेंट या प्रकारे राईट डाऊन करणार आहोत. बघा या दिलेल्या संख्यांपैकी कोणत्याही 3 संख्या आपण बिटवीन मधल्या संख्या राईट डाऊन करू शकतो. देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 7/8 अँड -5/3 आर -39/24, -38/24, 1/24, 20/24 ह्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 5/7, 11/7. बघा आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर जे आहे ते सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटर बघणार. या ठिकाणी न्यूमरेटर आहे 5 आणि या ठिकाणी आहे 11. आता या ठिकाणी 5 आणि 11च्या मधल्या संख्या लिहिणार 6, 7, 8, 9 आणि 10 या प्रकारे आपण ह्या संख्या राईट डाऊन केल्या. आता या ठिकाणी प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपण 7 राईट डाऊन करणार आहोत, कारण या सर्वच्या सर्व रॅशनल नंबर्स होते. म्हणून या ठिकाणी 5/7 आणि 11/7 यामधील या ज्या संख्या आहे या
त्यांच्या बिटवीनच्या संख्या आहे. म्हणून या प्रकारे स्टेटमेंट राईट डाऊन केलं. देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स आर 6/7, 6/7, 7/7, 8/7, 9/7 या प्रकारे आपण राईट डाऊन करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 0, -3/4. बघा आता या ठिकाणी -3 ही जी संख्या आहे ही लहान आहे. -3 आणि 0च्या मध्ये फक्त आपल्याला -2, -1 दोनच संख्या मिळणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ही जी -3/4 संख्या आहे या संख्येला आपण 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं -6/8. आता या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाला 0 आणि -6/8. आता या ठिकाणी -6 हा जो नंबर आहे हा लहान आहे. -6 पेक्षा ग्रेटर आहे -5, त्यापेक्षा ग्रेटर आहे -4, त्यापेक्षा ग्रेटर आहे -3, नंतर -2, नंतर -1 आणि लास्टला 0. आता प्रत्येकाचा जर डिनॉमिनेटर आपण या ठिकाणी 8 राईट डाऊन केला तर ह्या मिळाल्या आपल्याला रॅशनल नंबर्स. म्हणजे -6/8 आणि 0/8 म्हणजे 0 यामधील या सर्वच्या सर्व काय मिळाल्या, रॅशनल नंबर्स मिळाले. देअरफॉर 3 रॅशनल नंबर्स आर 5/8, -4/8, -3/8 या प्रकारे आपण हे रॅशनल नंबर्स राईट डाऊन करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 23 पूर्णपणे सोडवला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.